जय श्री माताजी. मी डॉक्टर धनश्री बोरसे बागुल, छत्रपती संभाजीनगर येथून सहजयोग ध्यानामध्ये आलेले आहे. मी लर्निंग सहजयोगा या यूट्यूब चॅनलच्या द्वारे सहजयोग ध्यान जॉईन केलेले आहेत. माझ्या व्यक्तिगत जीवनात असा सहजयोगाचा फायदा झाला की जे माझं शारीरिक आणि मानसिक समस्या होत्या त्या दूर झाल्यात. नेहमी मला पास्टचे विचारायचे, भूतकाळाचे विचारायचे, त्यामुळे खूप चलबिचल असायचं, मनामध्ये चंचलता असायची, ती कुठेतरी ध्यानामधून कमी झाली. ध्यानाने निस्सीम शांतता मी अनुभवतीये. ध्यानाच्या द्वारे जे पण काही विचारायचे ते भूतकाळाचे असायचे जास्तीत जास्त, आणि त्याच्यानंतर ध्यानाचा असा फायदा झाला की मी जास्तीत जास्त वर्तमानात राहू लागले. त्यामुळे वर्तमानात राहत असताना जे पण मी काम करत होते ते मनापासून आणि कॉन्सन्ट्रेशन देऊन करायला लागले. त्यामुळे कामाचा दर्जा सुधारला, माझ्या कामाची कॅपॅसिटी वाढली, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सगळ्याच बाबतीत खूप फायदा झाला असं मी पर्सनली अनुभवते. मला असं सांगायचं आहे सगळ्यांना की सहजयोग ध्यान हे संपूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्री माताजींनी आपल्यासमोर आणलेलं आहे. डॉक्टर आम्ही औषध गोळ्या उपचार देतोच असतो, पण त्याद्वारे जर का त्याला ध्यानाची आणि अध्यात्माची जोडधर दिली तर जे मानसिक आरोग्य आहे ते मानसिक आरोग्य सहजयोग ध्यानातूनच सुधारतं, हा माझा विश्वास आहे. कारण की ॲलोपॅथीमध्ये आणि कोणत्याही पॅथीमध्ये अशी कोणतीच सिस्टीम नाही की जी मानसिक आरोग्य सुधारते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी श्री माताजींनी सांगितलेलं सहजयोग ध्यान हेच त्याच्यावर एकमेव उपाय आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. सहजयोग ध्यानाचं मुलींमध्ये पण कॉन्सन्ट्रेशन वाढलं, मुली शांत झाल्यात, अभ्यासात त्यांची एकाग्रता वाढली. आणि माझा सर्वांना असा सल्ला आहे की सहजयोग ध्यान हे बालवयात जास्त सुरू केलं तर आजची जी तरुण पिढी आहे, बाल विद्यार्थी आहेत जे मोबाईलच्या याच्या व्यसनामध्ये गेलेले आहेत, ते सर्व त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये वाढेल. श्री माताजींच्या कृपेने आपल्या जीवनात खूप बदल येतात. त्याच्यानंतर मला असं सांगायचं आहे की श्री माताजींच्या कृपेमुळे आपल्याला स्वतःकडे बघायला मिळतं की आपण इतरांना बदलू शकत नाही, आपण स्वतःमध्ये सुधार करू शकतो आणि ते फक्त सहजयोग ध्यानातूनच शक्य आहे. जय श्री माताजी.